यानंतर बघूयात मुंबईतली एक ब्रेकिंग बातमी येते। मुंबईमध्ये अभ्युदय नगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे। स्लॅब कोसळून घटनेमध्ये एक कामगार जखमी झालेला आहे। धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। 60 वर्ष जुन्या इमारतीचा हा स्लॅब कोसळलेला आहे। आणि आपले प्रतिनिधी प्रवीण दाभोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, काय सांगाल, काय नेमके काय झालंय तिथं? नगर कॉलनीच्या इमारत क्रमांक 5 मध्ये एक थोड्या वेळापूर्वी धक्कादायक घटना घडली। पहिल्या माळ्यावरती काम सुरू होतं आणि तिथून स्लॅब कोसळला। तो डायरेक्ट तळमजल्यावर असलेल्या घरामध्ये कोसळला आणि सुदैवाने तो घरात राहणारा तरुण किचनमध्ये काम करत असल्यामुळे तो त्याच्यामध्ये वाचला। पण जो कामगार तिथे काम करत होता पहिल्या माळ्यावरचा, तो पहिल्या माळ्यावरून थेट तळमजल्यावर आला आणि या सगळ्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न खूप ऐरणीवर आलाय। स्थानिक खूप घाबरलेत आणि आमच्या मरणाची सगळेजण वाट पाहतायत का असा प्रश्न सर्वजण विचारतायत। प्रवीण, अगदी हे इमारत जुनी आहे, मात्र यावेळेला जर असं काम जर एखाद्या घरामध्ये करायचं असेल तर सोसायटीची परवानगी पाहिजे। जुन्या इमारतीला काम करण्याची परवानगी कोण देतं? हो, म्हणजे ह्या इमारतींची अवस्था एवढी वाईट आहे की स्थानिक लोक सांगतात, स्ट्रक्चरल ऑडिटर आमच्याकडे जे येतात त्यांनी सांगितलंय की किती वेळा जरी तुम्ही काम केलं तरी तुमची इमारत कोसळणारच आहे। ते इमारतीचं काम पूर्णपणे जीर्ण झालंय, त्यामुळे आम्ही खूप घाबरलोय। अशा प्रतिक्रिया तिथले स्थानिक देत आहेत। अगदी धन्यवाद प्रवीण, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। Say